रामकृष्ण हरी मंडळीनो, आजचा जो अभंग आहे तो अभंग त्याचे निरूपण, त्याचा भावार्थ समजून घेण्या अगोदर एक कथा मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या कथेतूनच आपल्याला या अभंगाचा पूर्ण अर्थ जो आहे कळणार आहे। पण त्यानंतर आपण अभंगाचा भावार्थ सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे ही कथा जी आहे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर भावार्थ समजायला, या अभंगाचा जो भावार्थ आहे हे समजायला खूप सोपं जाईल। तर चला या कथेला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी जर आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन जो आहे दाबून, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जे आहे रामकृष्ण हरी ही पवित्र 3 शब्द जे आहे ती लिहायला विसरू नका। रामकृष्ण हरी एवढंच लिहायचं। तर चला कथेला सुरुवात करूया। एका गावात एक गरीब शिपाई राहत होता। त्याचं नाव होतं रघु। त्याच्याकडे फारसं काही नव्हतं। एक छोटं घर होतं, त्यामध्ये थोडंफार त्याच्यासाठी असलेलं एक धान्य होतं आणि त्याला जी पेन्शन येत होती ती होती। त्याला आपण निवृत्ती वेतन असे म्हणतो। पण तो रोज सकाळी उठून हात जोडून ईश्वराला म्हणायचा, हे भगवंता, हे देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही। तुझी पूजा करण्यासाठी साहित्य नाही, पण माझं मन प्रेम तुझ्यासाठी आहे। गावातच एक श्रीमंत व्यापारी, तो रोज मंदिरात जाऊन मोठमोठ्या पूजा अर्चा करायचा, दान धर्म करायचा, पण त्याचं मन गर्वानं भरलेलं होतं। मी मोठं दान देतो म्हणून देव माझ्यावर खुश आहे असं तो मानतो। एक दिवस गावात एक ज्ञानी संत आले। लोकांनी त्यांना विचारलं, देवाला कोण प्रिय असतो? त्या संताने हसून उत्तर दिलं। ते म्हणाले, ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे, भाव आहे, तोच देवाचा प्रिय आहे। आता प्रेम म्हणजे काय? तर सर्वांवरती जे आहे प्रेम करणार, कोणाविषयी ईर्ष्या न बाळगणार, द्वेष न बाळगणार आणि देवाविषयी त्याच्या मनामध्ये असलेला भाव, तोच देवाला प्रिय असतो। देवाला दानाचं मोल नाही, देवाला भावाचं मोल आहे। ते संत म्हणाले, देव रघु सोबत, तुमच्या गावात जो रघु आहे ना, त्याच्यासोबत जेवण कर। हे ऐकून सगळा गाव चकित झाला। त्या संतांनी रघुच्या घरी जाण्याचं ठरवलं। तेव्हा रघु हात जोडून त्याच्याकडे असलेल्या 2 भाकरी आणि वाटीवर वरण त्यांच्यासमोर ठेवलं। संतांसमोर त्यांना जेवायला वाटलं आणि म्हणाले, हे साधू महाराज, आज आपण माझ्या घरी आलात म्हणजे मला देवच पावला। आज माझा हा खरंच भाग्याचा दिवस आहे। त्याच्या डोळ्यात पाणी आले, चेहऱ्यावर प्रेम होते। तेव्हा संत म्हणाले, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे। हाच तर भाव आहे आणि म्हणूनच तू देवाचा खरा सखा आहेस आणि देव तुझा खरा सखा आहे। तर आपल्याला मंडळीनो या गोष्टीतून शिकायला काय मिळालं? तर ईश्वर आपल्या श्रीमंतीला नाही, तर अंतःकरणात असलेल्या श्रद्धेला, भावाला महत्त्व देतो आणि भावालाच पाहतो। आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती श्रीमंत आहोत, देव कधी बघत नाही। त्याला आपल्या भावनांचा गोडवा प्रिय असतो। अंतरीची घेतो गोडी हेच सांगतो। देव सोयऱ्या देणार, म्हणजे देव काय? देव ईश्वर जो आहे गरीब, नम्र, निरअहंकारी, ज्याला अहंकार अजिबात नाही, त्या भक्ताचा खरा सखा आहे। एखादा व्यक्ती देवाची पूजा अर्चा करतो पण त्याच्या मनात गर्व आहे, अहंकार आहे
अहंकाराने तो ओतपोत भरलाय, तेव्हा मात्र देव त्याला जवळ करत नाही. कारण जेव्हा तुम्ही अहंकार सोडता तेव्हाच तुम्ही देवाच्या जवळ, देवाचा सखा, देवाचे मित्र, देवाचा खरा भक्त होऊ शकता. आपण देवासाठी घर सजवावं लागत नाही, पण मन सजवलं पाहिजे. कारण आपलं मन जे आहे निर्मळ, पवित्र, आणि आपल्या मनात असलेली श्रद्धा ही देव बघत असतो. तर मंडळींनो, चला आता या अभंगाचा जो भावार्थ आहे, संत तुकाराम महाराजांना या अभंगातून नेमकं सांगायचं काय, हे आज आपण बघूया. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तुकाराम महाराज सांगतात की परमेश्वर हा बाह्य रूपाला नव्हे तर अंतरात्म्याला पाहतो. तो आपल्या अंतःकरणातील गोडी म्हणजेच भक्तीची, प्रेमाची आणि भावनेची गोडी स्वीकारतो. म्हणजे आपली आंतरिक श्रद्धा, समर्पण, भक्तिभाव किती प्रामाणिक आहे हे त्याला महत्वाचे वाटते. याच ओळीत पुढे ते म्हणतात, पाहे जोडी भावाची. ईश्वर तुमच्याकडून केवळ विधी विधान, पूजा अर्चा किंवा मोठमोठे यज्ञ अपेक्षित ठेवत नाही. तो पाहतो केवळ भाव, म्हणजे मनाचा निर्मळ, भक्तीचा ओलावा. जर एखाद्या श्रीमंताने मंदिराला दान दिलं, सोनं, नाणं, दागदागिने, पण त्याच्या मनात जर भाव नसेल तर अशा दान धर्माला, पूजे अर्चेला किंमत उरत नाही. कारण त्यामध्ये भाव नसतो, आणि जेव्हा त्या ठिकाणी भाव नसतो त्या ठिकाणी देव नसतो. देव सोयरा, देव सोयराम, देव सोयरा दिनाचा. तुकाराम महाराज म्हणतात, देव सोयरा हे 3 वेळा आवर्जून उच्चारतात. यात त्यांच्या भावनेची तीव्रता जाणवते. सोयरा म्हणजे कोण, तर आपला जवळचा सखा, नातेवाईक, मित्र. तुकाराम महाराज यामध्ये हरिभक्तासाठी देव हा दूरचा, भयंकर किंवा फक्त पूजेला पात्र असलेला नसून तो एकदम आपुलकीचा, जवळचा वाटणारा सोबती आहे असं सांगतात. विशेष म्हणजे तो दिनाचा सोयरा आहे. म्हणजे तो अशक्त, गरीब, दुःखी, नम्र, निरअहंकारी अशा भक्तांचा खरा आधार आहे. त्याच्याकडे काहीही नाही अशाही माणसाला देव आपलंसं करतो. आपल्या वैभवे शृंगारावे निर्मळे. या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की आपल्याकडे जे काही आहे ते वैभव असो, साधेपणा असो, धन, विद्या, गुणधर्म काहीही असो, ते सर्व आपण परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. शृंगारावे म्हणजे काय, सजवावे, पण बाह्य सौंदर्यासाठी नव्हे तर निर्मळ भावनेने त्याला अर्पण करावे. आपण आपल्या जीवनातील चांगुलपणा, विवेक, प्रेम, आपुलकी हे सगळं ईश्वरासाठी सजवावं. देव आपल्या वैभवाची झलक बघतो तेव्हा ती निर्मळतेने, पवित्रतेने युक्त असावी असं त्यांनी सुचवलं आहे. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. तुकाराम महाराज शेवटी सांगतात की देव आपल्या भक्तांबरोबर जेवतो, सोबत राहतो, त्याच्या जीवनात सहभागी होतो, त्याची कामे करतो. जेवी सवय म्हणजे केवळ अन्न जेवण नव्हे तर जीवनात भक्तासोबत राहतो, त्याच्या सुख दुःखात सहभागी होतो. त्यामुळे भक्ताने देवावर प्रेम केलं पाहिजे, आणि ते प्रेम हे खरे, पवित्र आणि प्रीतीपूर्ण असावे. कारण देवापुढं खोटं नाटक चालत नाही. एक वेळा आपण एखाद्या व्यक्तीला फसवू शकतो प्रेमामध्ये, पण देवाला, कारण देवाला सत्य ते माहित आहे. त्यामुळे भक्तीचं नाटक हे देवापुढे करू नये. माणसापुढे केलं तरी चालेल, पण देवापुढे भक्तीचं नाटक करू नये. केवळ विधी, पूजा, उपासना नव्हे तर हृदयातल्या प्रेमाने त्याच्याशी नातं जोडावं असं संत तुकाराम महाराज सांगतात. ईश्वर प्राप्तीचा मार्ग भक्ती आणि प्रीतीतून जातो, हेच ते ठामपणे सांगतात.
हा अभंग आपल्याला शिकवतो की ईश्वर केवळ समृद्ध, सामर्थ्यशाली, बलवान किंवा बाह्यपूजा करणाऱ्याचा नाही, तर तो निर्मळ अंतःकरण असणाऱ्या दीन नम्र भक्तांचा खरा सोयरा आहे. त्याला आपल्या भावनेची गोडी हवी आहे. आपण आपल्या जीवनातील सगळी चांगली गोष्ट, प्रेम, सद्गुण, शुद्ध विचार त्याला अर्पण केली पाहिजे. देव आपल्या सोबत आहे, आपला सखा आहे आणि त्याला प्रेमपूर्वक, प्रीतीने आपलंच केलं पाहिजे. त्यामुळे जर कोणी श्रीमंत असेल म्हणून त्याला देव लवकर भेटेल, म्हणून त्याच्यावरती देवाची कृपा आहे असं समजू नका. श्रीमंत जर असेल किंवा गरीबही असेल पण त्याच्या मनात जर भाव नसेल तर देव नाही, देव भेटणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाव आहे. मनामध्ये जर भाव असेल तरच देव भेटेल. आणि म्हणून मनामध्ये भाव ठेवून, प्रेम ठेवून भक्ती करावी. या ठिकाणी कोणाचाही वशिला चालत नाही. कारण एखादा जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी वशिल्याने काम होतं. मंदिरात वशिल्याने काम होतं, पण देवाजवळ वशिला लागत नाही आणि वशिला चालतही नाही. त्यामुळे मनामध्ये खरा भाव ठेवा, खरं प्रेम ठेवा, भक्ती ठेवा. देव तुमच्या सोबत आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज यांनी सांगितलंय, देव तुमच्या सोबत जेवण सुद्धा करेल. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे कृतीचे. तर मंडळींनो, आजच्या या अभंगाचे निरूपण, आजची जी कथा आपण बघितली सुरुवातीला, ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर लगेच करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.